विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे महाराष्ट्र सेट परीक्षा या परीक्षेचा अभ्यास व्हावा आणि पेपर 1ची तयारी व्हावी याच्यासाठी आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. याच्या आधी आपण युनिट नंबर 4 कम्युनिकेशन या टॉपिकवर डिस्कस केलेला आहे आणि त्याचाच सेकंड पार्ट जो आहे तो आज आपण डिस्कस करणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण त्याचा अर्थ म्हणजे कम्युनिकेशनचा अर्थ, त्याची व्याख्या, त्याचे वेगवेगळे प्रकार बघितले होते आणि आता या पार्ट 2 मध्ये बॅरियर्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन किंवा मास मीडिया अँड सोसायटी हे दोन टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अतिशय सोप्या इमेजेसच्या माध्यमातून विविध पिक्चरच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, हे व्हिडिओ जरी तुम्ही व्यवस्थित रेफर केलं तर बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत ज्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत तर त्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचं काम जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. इथून पुढे देखील उरलेले जे टॉपिक आहे ते सर्व टॉपिक मी कव्हर करणार आहे. 10चे 10 टॉपिक जे आहेत त्या सर्व टॉपिकवर तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. त्याचा जरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्या तरी देखील तुमचा चांगला स्कोर जो आहे तो होऊ शकतो. चला आपण सुरुवात करूया. बघा, प्रभावी संप्रेषणातील अडथळे म्हणजे बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय आहे नेमकं. तर बघा, प्रभावी संप्रेषणातील अडथळे म्हणजे संदेश पाठवणं, ते समजणं किंवा त्याचा योग्य अर्थ लावणं यामध्ये होणाऱ्या अडचणी. या अडथळ्यामध्ये संदेशांचा अर्थ बदलू शकतो किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी मेसेज दिलेला आहे आणि तो मेसेज समोरच्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने मिळणं आणि त्याचा चुकीचा अर्थ समजणं हे आहे बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन किंवा संप्रेषणातील अडथळा. ओके, तर अडथळे कोणकोणते आहेत तर बघा, पहिला आहे शारीरिक अडथळा म्हणजे फिजिकल बॅरियर्स. दुसरा आहे भाषिक म्हणजे लँग्वेज बॅरियर्स. तिसरा आहे मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकल बॅरियर्स. चौथा आहे कल्चरल बॅरियर्स. पाचवा आहे ऑर्गनायझेशनल बॅरियर. सहावा आहे पर्सनल बॅरियर्स. आणि सातवा आहे टेक्नॉलॉजिकल बॅरियर्स आणि पुढचा आहे सिमॅन्टिक बॅरियर्स. आता हे काय आहेत ते आपण एक एक बघूया. बघा, शारीरिक अडथळे म्हणजे फिजिकल बॅरियर्स. आता चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की मोठा आवाज खूप जोरात बोलल्यानंतर देखील समोरचा व्यक्ती काय बोलतो ना आपल्याला काही कळत नाही. बऱ्याच वेळा असं होतं बघा की DJ चालू आहे आणि त्या DJवर कोणतं गाणं चालू आहे हे आपल्याला मोठ्या आवाजामुळे कळत नाही. ओके, तर हा फिजिकल बॅरियर्स आपल्याला बघायला मिळतो. दुसरं आहे लांब अंतर. बऱ्याच वेळा असं होतं की एक व्यक्ती एका ठिकाणी उभा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरा व्यक्ती आहे आणि हा इकडून काहीतरी त्याच्याशी बोलतोय, परंतु लांब उभं असल्यामुळे ह्या एका व्यक्तीचा मेसेज त्या व्यक्तीला ऐकायला येत नाही. ओके, तर हे झालं लांब अंतरचं प्रकार त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे प्रकाशाची कमतरता. आता एक व्यक्ती अंधारात उभा आहे आणि एक उजेडात उभा आहे. जो उजेडात उभा आहे तो बोलतोय, मात्र अंधारातल्या व्यक्तीला ते हे समजत नाही आहे. उजेडातला जो व्यक्ती आहे तो त्याचा मेसेज देतोय, पण अंधारातला व्यक्ती त्याला रिप्लाय देतोय, पण हे उजेडातल्या व्यक्तीला कळत नाही आहे. म्हणजे प्रकाशाची तिथे कमतरता आहे. तर हे फिजिकल बॅरियर्स आपल्याला सांगता येऊ शकतं. त्याच्यानंतर खराब इंटरनेट आहे किंवा तांत्रिक काही गोष्टी आल्या तर ह्यावेळेस काय होतं की हे फिजिकल बॅरियर्सचं उदाहरण आपल्याला समोर येत आहे. दुसरं आहे भाषिक अडथळे किंवा त्याला आपण लँग्वेज बॅरियर्स असं म्हणतो. बघा, आपण मराठी आहोत आणि आपल्यासोबत कम्युनिकेशन करणारा व्यक्ती समजा अदर स्टेटचा असेल आणि ती भाषा जर आपल्याला येत नसेल तर तो काय बोलतोय हे आपल्याला कळणार नाही. ओके, तर हे एक लिंग्विस्टिक बॅरियर्स आपल्याला सांगता येऊ शकतं. किंवा अस्पष्ट भाषा असते बघा, स्पष्टपणे तो बोलत नाही, त्याचं वेगळे काहीतरी फ्लुएन्सी आहे आणि ते आपल्याला कळत नाही, तर हा सुद्धा लिंग्विस्टिक बॅरियर्स आहे. तिसरं आहे मानसिक किंवा मानसशास्त्रीय अडथळे किंवा सायकोलॉजिकल बॅरियर्स. आता बघा, याच्यामध्ये काय आहे की व्यक्तीच्या भावना, विचार किंवा मानसिक स्थितीमुळे संप्रेषणामध्ये अडथळा येतो. तर याच्यामध्ये बघा की राग, भीती, तणाव किंवा पूर्वग्रह किंवा आत्मविश्वासाचा अभाव, तर याच्यामध्ये समोरच्या व्यक्ती हा बोलताना कॉन्फिडेंटली बोलत नाही आणि त्याच्यामुळे तो एक अडथळा समोरच्या व्यक्तीला कळतो. चौथं आहे सांस्कृतिक अडथळे किंवा कल्चरल बॅरियर्स. आता याच्यामध्ये बघा, वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळी परंपरा, त्यांची मूल्य आणि श्रद्धांमधील फरकामुळे संप्रेषणामध्ये अडथळा येतो. ओके, याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या भाषा आल्या, त्याच्यानंतर राहणीमान आलं, त्यांची वेशभूषा आली, त्यांचं खानपान आलं, राहणीमान आलं, त्यांच्या धार्मिक श्रद्धा आल्या, त्यांचे हावभाव आले. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे संप्रेषणामध्ये अडथळा आपल्याला दिसू शकतो किंवा त्याचा चुकीचा अर्थ जो आहे तो लागण्याची शक्यता आहे. म्हणजे इथे देखील संप्रेषण हे प्रभावी होत नाही.
नेक्स्ट आहे संघटनात्मक अडथळे किंवा ऑर्गनायझेशनल बॅरियर्स. आता याच्यामध्ये बघा, संस्थेची रचना, त्यांचे नियम, त्यांचे धोरणं आणि व्यवस्थापनातील त्रुटीमुळे संप्रेषणामध्ये अडथळा येत असतो. ओके, आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे की लांब पातळीची श्रेणी, हायरसी जी आहे. आता बघा, एक समजा कर्मचारी आहे आणि त्या कर्मचाऱ्यावर त्याचा सुपरवायझर, त्याचा जो काही मालक आहे किंवा अधिकारी आहे ते आहे, आणि सगळ्यात वरती त्याचा मालक, ओनर जो आहे. तर ह्या लोकांचा संपर्क एकमेकांशी खूप कमी येतो, कारण मधली साखळीमार्फत कम्युनिकेशन होत असतं. तर हे लांब पातळीची श्रेणी आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. माहिती वेळेवर न पोहोचणे, तर हे सुद्धा संघटनात्मक अडथळ्यांमधलं एक हे आहे, उदाहरण आहे. त्याच्यानंतर विभागामधील समन्वयाचा अभाव, कॉर्डिनेशन होत नाही स्टाफ आणि जो त्यांच्या हायर अथॉरिटी आहे, तर हे संघटनात्मक अडथळे आपल्याला सांगता येऊ शकते. आणि याचा परिणाम जो आहे, तर माहिती उशिरा मिळते, कामामध्ये विलंब होतो, गैरसमज होतात आणि कार्यक्षमता जी आहे ती कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसते. 6वं आहे वैयक्तिक अडथळा म्हणजे पर्सनल बॅरियर. आता याच्यामध्ये बघा, व्यक्तीचा स्वभाव आहे, त्याच्या भावना आहेत, ओके, त्याचा पूर्वग्रह आहे किंवा कौशल्यांच्या कमतरतेमुळे संप्रेषणामध्ये अडथळा येणं. ओके, तर याच्यामध्ये उदाहरणं बघा की लक्षपूर्ण न ऐकणं, त्याच्यानंतर काहीतरी वेगळंच पूर्वग्रह जो आहे तो धारण केलं, आत्मविश्वास नाही आहे, त्याच्यानंतर संवाद कौशल्याची कमतरता आहे आणि राग, भीती, तणाव वगैरे. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं की वैयक्तिक अडथळे जे आहेत ते निर्माण होतात आणि याच्यामुळे काय केलं जातं, चुकीचा अर्थ लावला जातो आणि संवादामध्ये त्यांना काहीही रस नसतो. नातेसंबंधावर त्याचा वाईट परिणाम जो आहे तो देखील होत असतो. तर हे झालं पर्सनल बॅरियर्स. 7वं आहे तांत्रिक अडथळे आणि त्याला आपण टेक्नॉलॉजिकल बॅरियर्स असं म्हणतो. बघा, टेक्नॉलॉजी ह्या नव्याने दररोज अपडेट होत आहेत. मग जुने जे लोक आहेत त्यांना ते टेक्नॉलॉजी हाताळणं योग्य नाही किंवा ते जमत नाही. तर हे एक आपल्याला त्याच्यामधलंच उदाहरण जे आहे ते सांगता येऊ शकतं. आता याच्यामध्ये बघा, इंटरनेट बंद असणं किंवा संगणक किंवा मोबाईलमध्ये बिघाड झाला, सॉफ्टवेअर सुरू होत नाही किंवा त्याला इश्यू आला किंवा वीज पुरवठा खंडित झाला, नेटवर्कची कमकुवत सुविधा आहे किंवा तांत्रिक साधनं जे आहेत ते पाहिजे तसे नाही आहेत. तर अशा वेळी टेक्नॉलॉजिकल बॅरियर्स आलेला आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो संदेश त्यांचा वेळेवर पोहोचत नाही, माहितीचा गैरसमज होतो आणि कामामध्ये विलंबता जी आहे ती होताना आपल्याला दिसते. नेक्स्ट आहे अर्थविषयक अडथळे किंवा सिमॅन्टिक बॅरियर्स. आता याच्यामध्ये बघा, शब्द, चिन्ह, संज्ञा किंवा संदेशाचा अर्थ समजण्यात होणाऱ्या चुकीमुळे संप्रेषणात अडथळा होत असतो. आता बघा, एकाच शब्दाचं अर्थ असणे, उदाहरणार्थ बँक. आता बँक म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की बँकेमध्ये आपण काय करतो. त्याच्यानंतर आहे तांत्रिक किंवा कठीण शब्दांचा चुकीचा अर्थ लावणे. ओके, अस्पष्ट किंवा संपूर्ण संदेश, सांकेतिक भाषा किंवा चिन्ह नीट न समजणं. बऱ्याच वेळा असं होतं की आपण गाडी चालवतो, 4 व्हीलर 2 व्हीलर, आणि वेगवेगळे चिन्ह जे आहेत, वेगवेगळे साईन्स जे आहे ते रस्त्याच्या आजूबाजूला लावलेले असतात. कधी कधी आपल्याला ते कसलं चिन्ह आहे हे आपल्याला कळत नाही किंवा आपण त्याचा चुकीचा अर्थ घेतो आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला त्याची चूक जी आहे ती लक्षात येते आणि आपला गोंधळ उडतो. तर हे आपल्याला वेगवेगळे उदाहरणं जे आहेत ते बघायला मिळतात. आता बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला 2 कॅरेक्टर जे आहेत ते दिसत आहे. याच्यामध्ये बघा, आपण हे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करूयात. आता इम्प्लिमेंट म्हणजे काय हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही आहे. आणि पहिल्या उदाहरणामध्ये बघा, आपण उद्या बँकेत भेटू. आता बँक या ठिकाणी बँक ही संस्था आहे आणि बँक हा नदीचा काठ असा देखील अर्थ आहे. तर ते अर्थ जे आहे ते न समजणं किंवा योग्य अर्थ न लागणं यामुळे देखील गडबड होऊ शकते. आता बघा, पुढचा टॉपिक आहे आपला मास मीडिया अँड सोसायटी. तर याच्यामध्ये बघा, मास मीडिया अँड सोसायटीमध्ये कुठले कुठले प्रकार येत आहेत. तर बघा, प्रिंट मीडिया आहे म्हणजे मुद्रित साधने, त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि नेक्स्ट आहे डिजिटल किंवा न्यू मीडिया. हे जनसंपर्क किंवा मास मीडिया आणि सोसायटीचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, आता याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूया. तर बघा, जनसंपर्क माध्यमांचे वेगवेगळे प्रकार. पहिलं आहे प्रिंट मीडिया. प्रिंट मीडियामध्ये काय काय येतं, तर त्याच्यामध्ये येतं न्यूजपेपर, त्याच्यानंतर आहे मासिकं किंवा मंथली मॅगझिन्स, त्याच्यानंतर आहे बुक्स, त्याच्यानंतर आहे सर्क्युलर्स किंवा पत्रके, आणि त्याच्यानंतर आहे माहिती पत्रकं. तर हे झालं प्रिंट मीडिया. दुसरं आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे टेलिव्हिजन, TV, दूरदर्शन,
किंवा रेडिओ किंवा फिल्म्स किंवा मूव्हीज, तर हे झालं इलेक्ट्रॉनिक मीडिया. आणि तिसरं आहे डिजिटल किंवा न्यू मीडिया. मग याच्यामध्ये इंटरनेट, सोशल मीडिया, ब्लॉग, वेबसाईट, यूट्यूब, पॉडकास्ट किंवा अजून इतर जे साधनं आहेत ते सर्व साधनं याच्यामध्ये येतात. कशात? डिजिटल मीडियामध्ये. आता बघा, समाजातील जे मीडिया आहेत किंवा जनसंपर्क माध्यमं जे आहेत, तर त्यांची सोसायटीमध्ये काय भूमिका आहे, तर ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात. तर हे सर्व तुम्हाला रोल जे आहेत किंवा भूमिका जी आहे ते आपल्याला बघायला मिळते. तर त्याच्यामध्ये बघा, पहिलं आहे माहिती प्रदान करणं, दुसरं आहे शिक्षणाचा प्रसार करणं, तिसरं आहे मनोरंजन पुरवणं, चौथं आहे जनजागृती निर्माण करणं, लोकमत घडवणं, सामाजिक परिवर्तन घडवणं आणि लोकशाहीला बळकट करणं. तर ही भूमिका आहे. आता कसं ते आपण बघूया. तर बघा, पहिलं आहे माहिती प्रदान करणं. आता बघा, देशविदेशातील वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत किंवा बातम्या ज्या आहेत त्या अचूक पोहोचवणं हे काम आहे माहिती प्रदान करणं. सेकंड आहे शिक्षणाचा प्रसार. आता बघा, वेगवेगळे कार्यक्रम जे आहे ते आपण टी व्हीवर बघत असतो किंवा एक कार्यक्रम दररोजचे फिक्स झालेले असतात. तर त्याच्यामध्ये शैक्षणिक जे उपक्रम आहेत ते राबवले जातात किंवा शिक्षणाचा प्रचार प्रसार जो आहे तो केला जातो. कोविडच्या काळापासून तर आपण मॅक्झिमम ऑनलाईनवर डिपेंड झालेलो आहोत आणि ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून घर बसल्या आपण काय करतो, ज्ञान जे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तिसरं आहे मनोरंजन. मनोरंजनामध्ये वेगवेगळे चित्रपट येतात, त्याच्या मालिका आहे, संगीत आहे, क्रीडाविषयी कार्यक्रम आहे म्हणजे फुटबॉल, क्रिकेट वगैरे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. तर हे सगळे कार्यक्रम जे आहेत हे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट आहे जनजागृती निर्माण करणं. तर याच्यामध्ये बघा, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण किंवा मतदान या इतर जे सोशल विषय आहेत तर त्या सर्व विषयांवर जनजागृती निर्माण करणं हे सुद्धा मीडियाचं काम आहे. त्याच्यानंतर आहे लोकमत घडवणं. आता बघा, सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयावर वेगवेगळ्या चर्चा होतात, वेगवेगळे डिबेट होतात आणि त्या डिबेटच्या माध्यमातून लोकांचा कल काय आहे. नेक्स्ट आहे सामाजिक परिवर्तन घडवणं. आता याच्यामध्ये बघा की अंधश्रद्धा निर्मूलन आहे, त्याच्यानंतर स्त्री पुरुष समानता आहे, पर्यावरणविषयक संरक्षण आहे आणि शिक्षणाचा प्रचार प्रसार आहे. तर ह्या माध्यमातून म्हणजे मीडियाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवणे हे देखील समाज माध्यम किंवा मीडिया जे आहेत यांचं प्रमुख काम आहे किंवा त्यांची भूमिका आहे. त्याच्यानंतर आहे लोकशाही बळकट करणं. आता शासनाचे जे विविध ध्येय धोरणं आहेत तर ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचावेत याच्यासाठी सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ही मीडियाच्या माध्यमातून देताना आपल्याला दिसतं. नेक्स्ट आहे त्याच्यामध्येच नागरिकांच्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देणे. म्हणजे काय, थोडक्यात निष्कर्ष सांगायचं झालं तर जनसंपर्क माध्यमे ही समाजाच्या प्रगतीची शक्ती आहे. ती माहिती, शिक्षण, मनोरंजन आणि जनजागृतीद्वारे समाजाला काय करते, जागरूक बनवते आणि सुशिक्षित आणि सशक्त बनतात. मात्र त्यांचा वापर जो आहे तो योग्य पद्धतीने आणि विवेकपूर्ण होणं गरजेचं आहे. ओके, तर ही सर्व समाज माध्यमं किंवा जनसंपर्क माध्यमांची भूमिका किंवा रोल आपल्याला सांगता येईल. आता फायदे जर बघायचे झाले तर फायदे काय आहेत मास मीडियाचे. तर एक आहे माहितीचा जलद प्रसार होतो. म्हणजे आता सोशल मीडिया आपण बघतोय, एखादी घटना कुठे घडली तर ती काही सेकंदामध्ये आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये ती माहिती जी आहे ती पोहोचली जाते किंवा पोहोचवली जाते. दुसरं आहे शिक्षण आणि ज्ञान वाढतं. कोणतीही गोष्ट असो ती आपण कितपत घ्यायची आणि त्याच्यातून किती माहिती मिळवायची हे आपल्या हातामध्ये आहे. बराच जे सोर्स आहे त्या सोर्सचा वापर हा शिक्षण आणि ज्ञान वाढवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे समाजामध्ये जनजागृती निर्माण करणं. मग अशीच सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळे विषय आहे, ह्या विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ह्या समाज माध्यमांचा वापर जो आहे तो होताना दिसतो. नेक्स्ट आहे मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध होतात. बऱ्याच वेळा समाजातील वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. काहींना गाणे आवडतात, काहींना नाटक आवडतात, काहींना मूव्हीज बघायला आवडतात, काहींना क्रिकेट किंवा गेम्स जे आहेत ते बघायला आवडतात. तर हे सगळं साधनं जे आहे हे मनोरंजन पुरवण्याचं काम जे आहे ह्या समाज माध्यमातून होत असतं आणि त्याच्यामधून एक फायदा जो आहे तो लोकांना होत असतो. राष्ट्रीय एकात्मता वाढते. बघा, ज्यावेळेस भारत पाकिस्तान ही क्रिकेट मॅच असते त्यावेळेस लोक हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्ध वेगवेगळ्या समाजाचे लोक असतील, हे सगळे लोक आपले जाती धर्म सगळे विसरतात
आणि मनामध्ये आणि त्यांच्या शरीरामध्ये एकच गोष्ट असते, काय तर एकात्मता. आम्ही सर्व भारतीय आहोत. ओके, म्हणजे ह्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून देखील राष्ट्रीय एकात्मता जी आहे ती वाढताना आपल्याला दिसते. लोकशाही मजबूत होते कारण वेगवेगळे इश्यू जे आहेत, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी हे जनसंपर्क माध्यमांचं एक महत्त्वाचा फायदा जो आहे तो आपल्याला होत असतो. आपत्तीच्या काळामध्ये तात्काळ माहिती मिळते. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कुठेही असो, एखादी घटना घडली की तिचा प्रसार जो आहे तो काही सेकंदामध्ये आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जाणवताना होताना दिसतो आणि तात्काळ आजूबाजूचे लोक जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचतात आणि मदत जी आहे ती मदत पोहोचवण्याचं काम जे आहे ते करत असतात. आता बघा, प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत. एक चांगली बाजू आहे, एक वाईट बाजू आहे. सोशल मीडिया आहे किंवा मीडिया आहे, या मीडियाचे जसे चांगले बाजू, जसे फायदे आहेत तसे तोटेही आपल्याला बघायला मिळतात. काय तोटे आहेत तर बघा, अफवा आणि चुकीची माहिती पसरू शकते. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी या विदिन अ सेकंद शेअर केल्या जातात. मग शेअर केलेली इन्फॉर्मेशन ही खरी आहे का, तर हे काही सांगता येत नाही. मग अशा वेळी समाजामध्ये विद्रोह घडवणारे जे लोक आहेत, जे समाजकंटक आहेत, ओके, समाजामध्ये समाजामध्ये अफवा पसरवणं किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो की डिस्टर्ब करणं ज्या लोकांना वाटतं, तर असे लोक काय करतात, चुकीची माहिती जी आहे ती माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करतात किंवा ती ओरिजिनल माहिती जी आहे ती एडिट करून चुकीच्या पद्धतीने पसरवण्याचं काम करतात. तर ही एक महत्त्वाचा तोटा जो आहे तो आपल्याला होऊ शकतो. दुसरा आहे दिशाभूल होण्याची शक्यता. आता सोशल मीडियावर एकाच विषयावर अनेक लोक आपलं भाषणं मांडतात, आपले व्ह्यूज मांडतात. तर काय व्ह्यू चांगले आहेत, काय वाईट आहेत, तर हे सगळं याच्यामध्ये दिशाभूल जी आहे ती करण्याचा प्रयत्न देखील काही लोक करू शकतात. गोपनीयतेचा भंग होऊ शकतो. अगदी खरं आहे की समोरच्या व्यक्तीने काय केलं आहे तर ते जर तशाला तसं प्रेझेंट केलं तर त्या व्यक्तीने जे काही गोपनीयता सांगितली होती तर त्या गोपनीयतेचा भंग होताना आपल्याला दिसू शकतो. सोशल मीडियाचे व्यसन लागू शकतो. तासनतास लोक मोबाईल आणि इंटरनेटच्या जाळ्यामध्ये ओढले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं व्यसनच जे आहे ते लागलेलं आहे. हिंसात्मक किंवा अयोग्य सामग्रीचा प्रभाव पडू शकतो. बऱ्याच वेळा सामाजिक जे तेढ आहेत किंवा मतभेद जे आहेत ते निर्माण होताना आपल्याला आत्तासुद्धा दिसत आहे. एखादी कम्युनिटी आहे, एखादा समाज आहे आणि त्या समाजातील काही लोक आक्षेपार्ह गोष्टी प्रसारमाध्यमावर करत असतील तर ऑब्व्हियसली रिॲक्शन येतात आणि रिॲक्शनमध्ये काय होतं, हिंसा घडते, मारामारी होते किंवा बदनामी जे आहे त्या आपल्या महापुरुषांचा वगैरे होताना आपल्याला दिसत असतं. त्याच्यानंतर आहे खोट्या बातम्या किंवा समाजामध्ये गोंधळ निर्माण करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी दिसताना येताना दिसतात. आता समाज माध्यमांवर काय काय परिणाम होतात तर हे आपण बघूया. बघा, सकारात्मक परिणाम आहे तसं नकारात्मक किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. सकारात्मक प्रभाव जे आहेत ते आपण बघूया. तर बघा, शिक्षणाचा प्रसार होतो. ऑब्व्हियसली शैक्षणिक कार्यक्रम आहेत, माहितीपट आहेत किंवा ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचं आणि लोकांचं ज्ञान वाढतं. दुसरं आहे सामाजिक जागरूकता. बघा, आरोग्य आहे, स्वच्छता, पर्यावरण आहे, महिलांचे हक्क आणि अधिकार आहेत, मतदान आहे किंवा इतर जे गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला सामाजिक जागरूकतेसाठी महत्त्वाच्या आहेत. तिसरं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो. अंधश्रद्धा निर्मूलन आहे, त्याच्यानंतर तर्कशुद्ध विचार आहेत, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळताना दिसतो. राष्ट्रीय एकात्मता वाढते. बघा, देशभक्तीपर कार्यक्रम आहे, राष्ट्रीय घटना आहेत, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, तर हे सगळे एकता वाढवतात. लोकशाहीच्या मूल्यांना बळकटी मिळते. बघा, शासनाच्या धोरणांची माहिती, लोकांचे हक्क आणि अधिकार जे आहेत त्या कर्तव्यांची जाणीव देखील आपल्याला या ठिकाणी होत असते. नकारात्मक प्रभाव काय आहे तर अफवा आणि चुकीची माहिती मिळते, मानसिक ताण होतो, वेळेचा अपव्यय होतो, सामाजिक माध्यमांवरील अवलंबित्व म्हणजे जास्त करून आपण सोशल मीडियावरच अवलंबून आहे आणि सांस्कृतिक मूल्यांवर देखील त्याचा निगेटिव्ह काही परिणाम होताना आपल्याला दिसतो. म्हणजे अश्लील किंवा हिंसात्मक किंवा अयोग्य याच्यामुळे संमतीमुळे सांस्कृतिक व नैतिक मूल्य जे आहे त्याच्यावर देखील परिणाम होताना आपल्याला दिसत असतो. तर हे चांगले वाईट दोन्हीही घटक जे आहे, गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या सोशल मीडियाच्या बघायला मिळतात. बघा, जनसंपर्क माध्यमांचा योग्य आणि जबाबदारीने वापर केल्यास समाज अधिक जागरूक, सुशिक्षित आणि संस्कृत आणि प्रगत बनवू शकतो. म्हणून किती वापर करावा आणि कसा वापर करावा हे फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सोशल मीडिया याचे प्रभाव जे आहे ते आपण बघितले आहेत आणि आपला चौथा टॉपिक जो आहे कम्युनिकेशन, तर हा टॉपिक
कवर झालेला आहे, कारण त्याचा दुसरा पार्ट जो आहे तो आपण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण बॅरियर्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आणि मास मीडिया आणि सोसायटी हे टॉपिक कवर केलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.